हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुमचा आनंदात आणि चांगला जाऊ देत स्वामीचरणी प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. त्यामुळे नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. घरात लक्ष्मी कधी बाहेर जाणार नाही, फक्त ही वस्तू तुळशीत ठेवायला विसरू नका. घरामध्ये पैसा कधीही कमी पडणार नाही. आज तुम्हाला एक असा प्रभावी आणि परिणामकारक उपाय सांगणार आहे. तो एकदा जरी केला तरी घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही. लक्षात ठेवा, हा उपाय कोणताही सामान्य नाही, तो आहे हजारो वर्षापासून चालत आलेला एक पवित्र आणि सिद्ध उपाय. जी एक वस्तू तुम्ही तुळशीला बांधाल आणि त्यानंतर तुमच्या घरात पैसाच पैसा येईल. तुम्हाला हे आश्चर्य वाटेल. हा उपाय तुम्हाला संपूर्णपणे सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजेच तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. देवी आईच्या कृपेने तुमचे नशीब बदलून टाकेल. तुमचे जीवन तेजस्वी, यशस्वी आणि उंच शिखरावर जावं. तुळशीचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व खूप आहे. तुळस एक झाड नसून महालक्ष्मीचे रूप आहे. गरिबी हद्दीपार करायची असेल आणि समृद्धी घरात यायची असेल तर घरात तुळस असावी, अनिवार्य आहे. भागवत ग्रंथामध्ये तुळशीचे महत्त्व स्पष्ट केले आहे. तुळशीशिवाय कोणत्याही पूजा, व्रत, यज्ञ पूर्ण मानले जात नाही. सकाळीच तुळशीला पाणी घालणं म्हणजे दररोज महालक्ष्मीला आमंत्रण देणे व आकर्षित करतात. तुळशीला ती एक वस्तू का बांधायची? तुळशीला ही वस्तू बांधली की ती वस्तू स्वतः लक्ष्मीला आकर्षित करते. याच वस्तूचे कंपन, सुवास आणि उच्च म्हणजे एक गुप्त रहस्य आहे. ही वस्तू म्हणजेच लवंग होय. एक छोटीशी लवंग, पण फक्त लावायची नाही तर ती विशिष्ट पद्धतीने बांधायची आहे. लवंग तुळशीच्या ऊर्जेचे एकरूप होते आणि पैसा खेचून आणते. लवंग म्हणजे आणखी अग्नी, वायू आणि गंध याचा त्रिवेणी संगम आहे. अतिशय शक्तिशाली आणि ऊर्जा लवंगमध्ये असते. तुळशीला कशी आणि कधी बांधायची आणि आता आपण पाहू. ही संपूर्ण उपाय करण्यासाठी तुम्ही मंगळवार, शुक्रवार किंवा गुरुवार निवड करू शकता. सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावे आणि लवंग घेऊन त्यावर हळदी कुंकू लावावी व लाल किंवा पिवळ्या दोऱ्यात घ्यावा व त्यात लवंग ठेवून तुळशीच्या कुंडीत डावीकडील म्हणजेच आपल्या हाताच्या डावी बाजूला फांदीला हळूवार बांधावे. त्यावेळी श्री श्री लक्ष्मी नारायण नमः हा जप करावा आणि तुळशीला पाणी घालावे. धूप दीप अगरबत्तीने ओवाळावे. याने घरात सुख दीप सगळं बदल घडतात. अचानक उत्पन्नाचे स्रोत उघडतात. ज्यांच्या घरात पैसा टिकत नव्हता त्यांच्या घरात भरभराटी यायला लागते. घरात शांतता, समाधान, सकारात्मकता वाढते. पैसे जिथे अडकला आहे तिथून परत येतो. हा उपाय श्रद्धा ठेवून करावा. जेव्हा लवंग बांधता तेव्हा मनात चांगला विचार ठेवावा. आपले चांगले होणार, माझ्या घरात खूप सारे धन येणार, माझं सर्व काही चांगलेच होणार, असे हे सदैव असा विचार करावा. रोज तुळशीला पाणी घालणे खूप गरजेचे आहे. सोबतच दिवा लावा. लवंग 11 दिवसांनी बदलावी. पहिली लवंग विसर्जन करावी. हा उपाय करताना कोणाशीही बोलू नये व मनपूर्वक संकल्प करावा व तुळशीच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवावी, म्हणजे श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी यांच्यातील संवाद होईल. लक्ष्मी स्वयंसिद्ध तुळशीच्या रूपात लोकांसाठी हा उपाय सांगितलेला आहे. श्री विष्णू सहस्त्रनामामध्ये तुळशीची आणि लवंग यांची ही गुणधर्म स्पष्ट केले आहेत. अनेक ऋषींच्या आश्रमात लवंग बांधण्याची परंपरा आहे. भारतात आजही विवाह प्रसंगी वधूवरांना तुळशीसमोर लवंग ठेवायला सांगतात. यामुळे नवीन जोडप्यात संसारात कधी कशाचीही कमी भासत नाही. भगवान सांगतात, जो नित्यनियमाने तुळशीला पूजा करतो त्याला जीवनात कधीही कोणताही संकट येत नाही. तो सर्व आजारपणापासून दूर राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती आहे. याचे रोज आपण पूजा केली पाहिजे व हे रोप आपल्या दारात लावले तर येणारे संकट सर्व निघून जाईल. आणि तुळशीची नित्य पूजा केल्याने जीवनात सुख, शांती, ऐश्वर लाभते. ही माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.